या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 2359 1259। भाजपा यंदा सोलापूरच्या महापालिकेवर एकाती सत्ता मिळवण्यासाठी मिशन 75चा नारा देण्याच्या तयारीत आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असला तरी तयारी मात्र भाजपकडून सुरूच आहे। आमदार, नेते मंडळी आणि माजी नगरसेवक नगरसेविकासह शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह इच्छुक भाजपा कार्यकर्त्यांना दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने पक्षाच्या कामात गुंतून राहावं लागतं। त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका सभेत चमकोगिरी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना गर्भित इशाराच दिलाय। नेते मंडळी आणि आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या कार्यकर्ते नेत्यांना आगामी पालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळेल याची शाश्वती नाही। जे प्रामाणिकपणे भाजपाने सोपवलेल्या आणि जनसामान्यात छबी निर्माण असलेल्या उमेदवारांनाच यंदा तिकिटासाठी प्राधान्य देण्यात येईल असं सांगितल्यानं अनेकांच्या आशा धुळीस मिळणार आहेत। भाजपातील संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश महाजन यांनीही नुकतेच पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची शक्यता व्यक्त केली। त्यामुळे राज्यातील ज्या 10 महानगरपालिकेच्या 3 वर्षापूर्वी मुदत संपलेल्या आणि गेल्या 3 वर्षात अन्य मुदत संपलेल्या महापालिकेच्या निवडणुका साधारणतः सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात किंवा ऑक्टोबरच्या 15व्यापर्यंत होण्याची दाट शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित महापालिकेच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचा आदेश दिलाय। या आदेशाबरोबरच गरजेप्रमाणे नागरिकांच्या सोयीनुसार तारखा काढण्यास मुभा दिल्यानं निवडणूक आयोग पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात आचारसंहिता लागू करून पावसाळ्यानंतर पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यास नवल वाटू नये। सध्या निवडणूक आयोगानं निवडणूक होणाऱ्या पालिकेच्या प्रारूप आराखडा आणि प्रभाग रचना तयार करण्याचे संबंधित विभागांना आदेश दिलेत। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप सध्या तरी आघाडीवर आहे। महापालिकेत भाजपा मिशन 75 अंतर्गत पालिकेवर एकाती सत्ता मिळवण्यासाठी व्यूहरचना आखते। त्या अनुषंगाने बूथ यंत्रणा, गल्लीबोळातील राजकीय समीकरण, प्रभागातील पक्षाकडून झालेली कामं यासह केंद्र व राज्य सरकारने राबवलेले जनहितार्थ निर्णय याशिवाय ऑपरेशन सिंधूरबाबत जनमतात चाचणी सुरू आहे। गेल्या निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले होते। यंदा सोलापूर शहरात भाजपाचे 3 आमदार निवडून आलेत। शहर मध्य मतदारसंघातून आमदार देवेंद्र कोठे, शहर उत्तर आमदार विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख हे प्रतिनिधित्व करतात। पण तिन्ही जण एका दत्त अवताराप्रमाणे 3 दिशेला कारभार करतात। तिघे एकाच मंचावर विधानसभा निवडणुकीनंतर एकदा सुद्धा दिसलेले नाहीत। यामुळे विधानसभा मतदारसंघात आपल्या मतांची आघाडी यंदाच्या पालिका निवडणुकीत दिसेल का हा प्रश्न आहे। खासदार निवडणुकीत प्रणिती शिंदे या निवडून आल्या, पण शहरातील मताधिक्य म्हणावा तितका नव्हता। त्यांना मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील मतदारांनी तारल्यामुळे खासदारकी संपादन करता आली। लोकसभेतील पक्षातील उणिवा दूर करून भाजपानं व्यूहरचना केल्यानंच विधानसभेत यश संपादन करता आलं। राजकीय समीक्षणाचा विचार करता सोलापूर शहरात भाजपाला पोषक वातावरण आहे। त्याचा फायदा उठवण्यासाठी भाजपा मिशन 75 राबवून स्वबळाचा नारा दिला तर मित्रपक्षाची गोची होणार आहे। राज्यात भाजपा बरोबर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य म्हणावं तेवढं नसलं तरी आमदारकीच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मध्य विधानसभा मतदारसंघासाठी बरेच प्रयत्न केले। यावेळी उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवसेनेला पालिका निवडणुकीत 25% उमेदवार देण्याचा शब्द द्यावा लागला। आता विधानसभा निवडणुका संपल्या, दिलेल्या शब्दाप्रमाणे भाजपा युती धर्म पाळणार की एकला चलोरीची भूमिका घेणार हे पाहावं लागेल। अन्यथा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी वेगवेगळे लढून निवडणूक लढवून निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा फॉर्म्युला वापरतात का हे पाहावं लागेल। हे वृत्त संकलित केलं जनदर्पण न्यूज चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता यांनी। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।